महत्त्वाची घडामोडची घडती बीड हे प्रकरण जे राज्यभरात सध्या तापलेलं आहे आणि बीड हत्याकांडानंतर या कराड सुद्धा फरार झाला होता। त्याला शोधण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते, मात्र त्यानंतर तो शरण आला होता आणि पुढची कारवाई सुरू असताना आता त्याला जेलमध्ये ठेवण्यात आलंय, जबाब नोंदवून घेतला जातोय आणि या प्रकरणातले सगळे 8ही आरोपी सध्या जेलमध्ये आहेत। फक्त कृष्णा आंधळे जो आहे तो अजूनही फरार आहे। जवळपास 2 ते 2.5 महिने होत आलेत, कृष्णा आंधळेचा थांग पत्ता नाहीये। नाशिकमध्ये मध्यंतरी तो असल्याचं बोललं गेलं होतं, मात्र त्यानंतरही तो तपास चुकीचा ठरला होता, त्या ठिकाणी तो नसल्याचं समोर आलं होतं। तर एक आरोपी अजून फरार आहे, 8 आरोपी जेलमध्ये आहे आणि अशात यांच्या सगळ्यामध्ये आपापसातच भांडण होत आहेत, मारहाण होतीये आणि त्याचं कारण नेमकं काय, असा कुठला वाद आहे, असं कुठलं प्रकरण आहे ज्यावरून कराड आणि गुलीला मारहाण करण्यापर्यंत गित्तेची मजल गेली आणि त्यानंतर आता या सगळ्यांमध्ये वाद होत असताना जेल प्रशासन काय करतंय असे अनेक महत्त्वाचे सवाल आहेत जे उपस्थित होत आहे। खरंच वाल्मिक कराडला आतमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते का, ज्याबद्दल दावा देशमुख कुटुंबीय करताय की त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते, मुक्त संचार त्याचा आहे, प्रत्येकाला बोलण्याचा त्याला ऍक्सेस आहे, मोबाईल देखील त्याला हाताळला जाऊ शकतो, हे असे अनेक प्रश्न आहेत। आपण पाहतोय आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया जोडल्या गेल्या आहेत। अंजलीजी, आपण पाहतोय कराड आणि गुलीला मारहाण झाली आहे आणि त्यावरून आता जेल प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, आताच्या घटनेला मला त्याची पूर्ण माहिती मिळालेली नाहीये। मी चौकशी करण्याचा प्रयत्न करतेय, पण जर यांना मारहाण झाली असेल तर कदाचित त्यांच्या आपापसातलं त्यांच्या त्या टोळ्यांमधलं जे वैर आहे त्याच्यामुळे कदाचित झाली असेल, पण हे नक्कीच जेल प्रशासनाचं त्यांचं जे काम आहे ते चव्हाट्यावर येतच आहे। पण आताच्या घटनेला त्याची सगळे डिटेल्स अजून काही कळलेले नाहीयेत। आपल्यापर्यंतची माहिती आहे ती जर आपण सांगितलीत तर बरं होईल। डिटेल्स याच्या अजून याची पुढे आहेत, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी म्हणजे कराडला VIP ट्रीटमेंट दिली जाते, त्याला सगळ्यांचा ऍक्सेस आहे असं आपणही बोलला होता, तर त्यानुसार देशमुख कुटुंबियांनी सुद्धा याचा दावा केलेला आहे, तर त्यानुसार यांना बोलण्याची एवढी वेगवेगळ्या बराकमध्ये असतानाही एकमेकांना बोलण्याची मुभा दिली जाते, म्हणून ही मारहाण झाली, म्हणजे इथपर्यंत मजलगिरी असं आपल्याला वाटतं का? नाही, आता जेलमध्ये असताना ते एकत्र, मला वाटतं जेवताना असो, नाश्त्याच्या वेळेस असो, अशा वेळेस ते एकत्र कदाचित येत असतील, तेव्हाही ही मारहाण झाली की काय मला माहित नाही। पण आताच्या घटनेला बीडमध्ये जेवढ्या टोळ्या ज्या आहेत, म्हणजे आताच्या घटनेला आपण जर हे सुदर्शन घोळे विरुद्ध सुग्रीव कराड जरी म्हटलं तर या 2 टोळ्यांची आपापसात खूप भांडणं होती आणि हे जे टोळी प्रकरण जे आहे ना ते खूप मोठ्या प्रमाणात बीडमध्ये आहे आणि त्याच्यामुळे कदाचित झालं असावं अशी शंका वाटते। धन्यवाद अंजलीजी, आपण साम TV सोबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे, याबद्दलची अपडेट आपण प्रेक्षकांपर्यंतही पोहोचवत राहू।